नमस्ते. जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, सर्वांनाच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो. तर मैत्रिणींनो, 2023 मध्ये मी माझं वजन कमी करण्याचा जो संकल्प केला होता, मी 2023 मध्ये छान वजन कमी केलेलं आहे आणि जो माझा शरीराचा फिटनेस आहे, तो मी आणण्याचा प्रयत्न केला. तर आता 2024 सुरू झालेला आहे आणि जे राहिलेलं कमरेवरचं फॅट आणि पोटावरचं, शीटच्या भागावरचं जे राहिलेलं फॅट आहे, तर तो कमी करण्याचा आता 2024 मध्ये मी संकल्प करते. तर बघता-बघता आता 2023 संपले आणि 2023-24 सुरू झालेला आहे आणि तुम्ही पण प्रयत्न केले असतील 2023 मध्ये वजन कमी करण्याचं, पण तुमच्याकडनं 1 किलो पण वजन कमी झालं नसेल तुमचं. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर समजा वजन कमी करणार असाल, तर आता ह्या 1 जानेवारीपासून ह्या 2024 मध्ये नवीन संकल्प करा आणि ह्या 2024 मध्ये मी माझं वजन नक्कीच कमी करणार. हा संकल्प जो आहे तो तुम्ही मनाशी ठरवा आणि तुम्ही 2023 मध्ये कोणत्या-कोणत्या चुका केल्या, की त्याने तुमचं वजन कमी झालं नाही? कोणत्या कारणाने तुमचं वजन कमी झालं नाही? तुम्ही व्यायाम दररोज केला का? तुम्ही हेल्दी डाएट फॉलो केलं का? कोणत्या-कोणत्या कारणांनी तुम्ही तुमचं वजन कमी करण्यात अपयशी ठरला, हे अगोदर शोधून काढा. हे शोधल्यानंतर नवीन तुम्ही जी सुरुवात करणार आहे 2024ला, ती नवीन सुरुवात करा आणि एका कागदावरती तुम्ही जे मागच्या चुका केलेल्या आहेत, कोणत्या कारणांनी, कोणत्या चुका केल्यामुळे माझं वजन कमी झालं नाही, हे ते अगोदर शोधून ते एका कागदावर लिहून ठेवा आणि ह्या 2024 मध्ये छान नवीन संकल्प करा वजन कमी करण्याचा. आणि तर मैत्रिणींनो, मी माझ्या पोटाची, कमरेच्या भागाची आणि शीटच्या भागाची चरबी 2024 मध्ये कमी करून योग्य तो शरीराला फिटनेस आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही पण जर समजा वजन कमी करणार असाल ह्या 2024 मध्ये, तर हे व्यायाम नक्की करा, हेल्दी डाएट फॉलो करा आणि तुमचं वजन नक्कीच कमी होणार आहे. तर मी जे एक्सरसाइज घेणार आहे, कमरेची चरबी, पोटाची चरबी, शीटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी, हे व्यायाम तुम्ही रोज करा आणि बघा तुम्हाला 1 महिन्यामध्ये छान रिझल्ट मिळणार आहे.
सकाळी उठल्यानंतर मी मॉर्निंग ड्रिंकमध्ये 1 चमचा मध आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 थेंब लिंबाचे टाकून मधलिंबू पाणी घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही कोमट पाणी 2 ग्लास घेऊ शकता किंवा जिरे पाणी पण तुम्ही घेऊ शकता. तर आपलं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी जे सकाळचं मॉर्निंग ड्रिंक आहे, ते घेणं फार महत्त्वाचं आहे. आपलं शरीर डिटॉक्स होतं. तर त्याच्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी किंवा मध-लिंबू पाणी नक्की घ्या. तर मी इथे नाश्त्यामध्ये सकाळी मी 1 उकडलेलं अंडं घेतलेलं आहे. तरी इथे तुम्ही पिवळा भाग स्किप केला तरी चालेल, जर तुम्ही अंडे घेणार असाल सकाळी नाश्त्यामध्ये. दुपारच्या जेवणामध्ये मी इथे राजमा चावल घेतलेला आहे. तर इथे मी चपाती घेतलेली नाही आहे, स्किप केलेली आहे. सॅलडमध्ये मी टोमॅटो घेतलेला आहे. तुमच्याकडे काकडी, गाजर, मुळा असेल तर तुम्ही घ्या. त्यानंतर राजमाची जी भाजी आहे फक्त कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून आणि साधी बनवलेली आहे. त्याच्यात लाल तिखट वगैरे टाकून जास्त मी मसालेदार पण बनवलेली नाही आहे. तर तुम्ही इथं राजमा चावल आणि सॅलड घेऊ शकता. बारीक-बारीक चावून खायचं आहे. त्यानंतर 4 ते 5 वाजता छोटीशी भूक लागते. त्यावेळेस मी 5 बदाम घेतलेले आहे भिजवलेले आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही तुमच्याकडे फळं असतील तर तुम्ही फळं पण घेऊ शकता. तर रात्रीच्या जेवणामध्ये मी ओट्स घेतलेले आहेत, मिल्क ओट्स. त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकून दुधात बनवलेले आहेत. तर इथे तुम्ही मसाला ओट्स पण घेऊ शकता. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर